माझ्यातल्या खऱ्याचा आणि खोट्याचा फरकच समजत नाहीये. म्हणजे माझं खरं खोटं आणि खोटं खरं समजायला लागलीत लोक. एरवी इतक्या लोकांची लेवल केली खरं आपण, पण या टायमाला गेम सुरूच होईना झालाय बघ. ते आगीचा शोध लावल्यासारखं दगडाला दगड घासतोय असं झालंय. आत्ता कुठं गाडी पायवाट सोडून मूळ रस्त्याला लागली असं वाटतंय, तोच प्रकरण वेगळं वळण घेत आहे. समके, खरं सांगायचं तर आता मला भीती वाटतेय. म्हणजे ज्यासाठी आलोय ते नाहीच झालं तर. सावे, अगं तू का बस एवढं घाबरायला लागली? तूच म्हणतेस ना सब्र का फल मीठा होता है, मग होईन की. चमकी, आतापर्यंत ज्या ज्या माणसांची लेवल केली त्यात विलन एकच होता. त्यात सगळेच असे आहेत ग. आणि कोण कसं आहे याची वरवरचीच माहिती आपल्याकडं. आता या नंदा वहिनींच बघ ना, 5व्या प्लेसवर खेळणाऱ्या डायरेक्ट ओपनिंग प्लेअर झाल्या. सगळे आंधळे गुट्टे मारले त्यांनी. अगं म्हणजे सगळे आंधळे तीर मारले ना त्यांनी. पण थोड्या वेळासाठी का होईना आपल्यावर डाऊट घेऊन आपला खेळ बिघडवला होता की नाही. हे खरंय. नशीब तू ते सीसीटीव्हीच जमवलं होतस, नाहीतर टाटा बाय बाय होतं आपलं. पण सावे, काय भारी मॅनेज केलंस ग तू त्या शालीला. मला काय वाटतं माहितीये सावे, ही शाली ना तशी राखीव प्लेअर आहे. आपण जर तिला आपल्या बाजूला असं वळून घेतलं तर ग. अजिबात नाही. चुकून पण विचार नको करूस असं. मला माहितीये ना त्यांच्या कुरगोड्या का चालू आहेत ते. तात्पुरती का होईना कवठेकरांच्या घरची थोरली सून होणार ना. त्याच्यामुळे त्यांच्या गोटात खलबती माजली. आणि जिला तू राखीव खेळाडू समजतीयस ना, ती कधी शेवटच्या ओव्हर मध्ये मॅच फिरवल सांगता येत नाही. जाऊ बाई, अहो गुळाच्या ढेपाच्या ढेपा पडायल्यात सावित्रीच्यात आणि सासूबाईच्यात. एवढं काय झालंय शाले? देवाण घेवाण, आदान प्रदान, नजरानं समदच वाढलंय जाऊबाई. म्हणजे आता ती सूप देतीये, उद्या घास भरवल, परवा उष्ट आणि मग पस्कर दिवाळी अंकाचं वजन नुसतं. अहो खोटं नाही, खरं सांगतीये. ती अर्जुन भाऊजींच्या खोलीमध्ये गेली होती सूप द्यायला. आणि ते बी माहितीये का, सासूबाईंनीच धाडलं होतं. आणि नंतर काय तर म्हणे पत्त्यांचा डाव रंगलाय. ती प्रिया आली आपली खिदळत, तिनेच सांगितलं मला. जाऊबाई घुसते बर का ती. घुसते कसली, घुसलीचे मेली. काहीतरी करायला पाहिजे. अजून एक खेळाडू तर दिसलाच नाही आपल्याला. तो कदाचित आपली मदत करू शकेल. आपने पुकार और हम चले आए. जांडारे हातेलीतच घेऊन आलोय. बोला, काय मदत करायची? मुंगुरटी लय झालीत ना मग. भुंगुरटी नाही ग, भुंगा आहे मी, भुंगा. कुठल्या फुलात किती गोडवा आहे ते नुसतं वासानं ओळखतंय बघ. कोळ कुठलं, जुनं कुठलं, देठ कसा मुडपायचा. ए बलराम, तुला आधीच सांगितलं हिच्या नादाला नाही लागायचं म्हणून. हाय का आता मॅडम, आमराईत चाललो होतो, मोहर आलाय ना, चिकुट्ट पिकल्यात, देठ मोडून बाजारात पाठवायचं होतं. येत आहे बागलायला. चला की बघू तुमची बाग. मायला कुठली हो बंदुकीची गोळी, निकीवर पुचपुच. आज अख्खा शिवार दाखवतो. नाही, अजून एक बेस्ट आयडिया आहे, पटली तर बघा. मोकळ्या हवेत आवाज कसा मोकळा सुटतो. लावायची का बैठक? आम्हाला पण ऐकू द्या की तुमच्या मुलायम गळ्यातला कोकिळ सूर. हो की मग पुढं खुरप घेऊनच येते. गावात वाढला असेल नाही, मुळात सकटच उपटते. कुठं नादाला लागतेस त्याच्या? मॅडम, असं ज्ञान घेणाऱ्या माणसाच्या मध्ये यायचं नाही बरं का. आता त्यांची ती इच्छा एवढी शेतीची काम शिकायची. तरी उद्या अर्जुन सरांना कॉल करू का? करू का? त्याची कसली भीती दाखवते का? येरावळ कार्यक्रम करेल त्याचा पण. चल अर्जुन सर जाऊ देत, विश्वंभर मामालाच कॉल करते. हा बोल सावी. हा साहेब, काही नाही, तुमचा बलराम आमची अगदी आपुलकीने चौकशी करतोय, तर बोलता का त्याच्याशी?
बघ अर्जुन घरातच आहे, निघ तिथून. मामा हे चुकतं तुझे, सगळ्याला डोक्यावर बसवून ठेवले. ठेव फोन. जावशीलच की कधी ते. याची नांगी ठेचायलाच लागते लवकरात लवकर. म्हणून तो म्हणत होते ना लावते नादाला म्हणून. पण ए. तू म्हणजे त्याची लेवल कशी करायची ना मी बघते. तू चल आधी घरी. सावे चल तू. सावे अगं मी सूप घेऊन गेलती. काल सूप घेऊन गेली होती म्हणजे आज पण जाणार. आणि आपलं काम होणार. कशावरनं जाईल असं वाटतंय तुम्हाला? शाले, आता आपल्या सासूबाईंचं ना एकच लक्ष आहे, हीच माझी सून. ते फक्त ना गोंदवून घ्यायचं राहिलेलं आहे. त्यांना जळी स्थळी काष्टी पाषाणी समधीकडे तीच दिसू लागलीये. पण तीच जेव्हा घाताचं कारण ठरेल ना, तेव्हा अक्कल येणार. म्हणजे अगं सुयेचो वास येता, काहीतरी शिस्ता, ईर्ष्या. एक लिंबू झेलू भाई, 2 लिंबू झेलू, किती लिंबा झेलू? आज जपून राव, इशबाधा होतली. कायव खाताना जपून खा. 1 लिंबू झेलू की 2 लिंबा झेलू? किती लिंबा झेलू? 1 लिंबा झेलू की 2 लिंबा झेलू? किती लिंबा झेलू? जाऊबाई, तुम्हीच करा. मला लय भीती वाटायला लागली. यांना कळलं वाटतं. हे ग बसती का? काही एक कळलं नाही त्यांना. 1 नंबरच्या फ्रॉड आहेत त्या. ठाव नाही तुला? तू नाही अशी ऐकायची. आत्ताच्या आत्ता बॅग भरायची आणि चालतं व्हायचं. सावे जरा जास्तच करायलीस हा तू. मी काय कुकुला बाळ आहे का? माझं पण तेच म्हणणं आहे. तो बलराम काय कुकुल बाळ आहे काय म्हणतो तीस त्याला? आमराईत येते काय म्हणली, चिक्कूच्या बागेत येते काय म्हणली? अगं मग लावलं असतं ना नादाला. अशी गोळी घातली असती का नाही? तसं मी बरेच दिवस झालं नजर ठेवूनच मी त्याच्यावर. साबरा तर हायच तेव. गोळी तयारच आहे बघ माझी. दिसला की डिशक्या. देऊ काय? तुला जोक वाटतो का सगळा? आपली नजर गोळीवर नाही, निशाण्यावर पाहिजे. 100 निच्चड माणसं मेल्यावर जन्मलाय तो बलराम. तुला मी हेच सांगायचा मगासपासून प्रयत्न करते की हा गेम आपल्या अंगलट येऊ शकतो. तो मोर आहे पण मोठ्या खेळीसाठी नाही. आपण त्याचा उपयोग करून घेऊच, पण यासाठी नाही. सगळा प्रॉब्लेम एकदाच सॉल्व्ह करायला गेलो ना तर तू सांगते आगाऊपणा करू नकोस सांगते. पण सावे तू रिसर्चचा फोन आहे. हॅलो सर, बोला. कुठे आहात? मी आउट हाऊस मध्ये. पटकन या जरा बंगल्यावर. हो आले. एक मिनिट. तुम्ही जर काही काम करत असाल तर ते आटपून आलात तरी चालणार आहे. नाही, इथलं काम झालंय. आलेच सर. ठीक आहे. चमकी आता कुठे गेलीस तर बघा, मी तंगड तोडून हातात दे. अजिबात हलायचं नाही इथनं. या अर्जुन कवठेकरला हरवण्याचा ज्याने कोणी प्रयत्न केलाय ना, तो मूर्ख आहे. मला कधीच कोणी हरवू नाही शकत, कारण मी दुसऱ्याला हरवण्याचा कमी आणि जिंकण्याचा जास्त विचार करतो. या स्वतःहून निशाण्यासमोर या. कसं आहे, माझा नेम कधी चुकत नाही आणि मी कोणासमोर कधी चुकत नाही. कुठं
लिमलेटची बोली, आवाज कमी. तस नाही, शालीची बोली लिमलेटची गोळी असं आहे ते. ये जडे, आता तुझी बोली न गोळी कसे काम करतायत ना ते बघायचंय आम्हाला, कळलं? हे घे, काय करायचं याचं? यातले 2 ड्रॉप अर्जुनच्या सूप मध्ये टाकायचे. काय? अहो, काय काय आहे काय हे? इश, अगो बाई, जाऊ बाई, तुम्ही काय आता जीव घेणार का काय? अहो, निंबाळकरांच्या घराण्याला धब्बा लागल की अशा ना. नको नको नको. मेला तरी फरक नाही पडला. ती नंदा नाती जास्ती अंगाला लावून घेत नसती. म्हणजे अगे घाबरू नको, मरणार नाही कुणी यानं. टाळायला पाहिजे. नाही, नको. विश्वास आहे माझा तुमच्यावर. हाय नाही विश्वास. मग आता आम्ही सांगतो तेवढंच करायचं. काय काय करायचं? अगं लई माईल डिश आहे, पण जीव तळमळ आणि त्याला तळमळताना बघायची इच्छा आहे आमची. लई तर लई ते फूड पॉइझनिंग ते होईल, पण वाटताना असं वाटेल की कुणीतरी जीव घ्यायचा प्रयत्न केला अर्जुनचा. पण आपल्यावर काही संशय यायचा नाही. तू कसं काय शालिनी, ते देवळात भांडण नव्हतं का झालं, तेव्हाच आम्हाला वाटलं होतं की आता काहीतरी होणार, आणि तसंच झालं. हल्ला झालाच की अर्जुनवर. आता हेच संशयाचं पिल्लू आपल्याला समद्यांमध्ये सोडायचंय. म्हणजे असं वाटलं पाहिजे की त्यांच्यापैकीच कुणीतरी हे असं घडवून आणलंय. भारीच की. अजून एक भारी गोष्ट सांगू का? सांगा की. ह्या संशयाचा अँगल आपण थोडासा बदलायचा. म्हणजे समजांना असं वाटलं पाहिजे की हे सगळं सावित्री करते. हे कसं होणार? काल सूप कोणी दिलं? सावित्रीनं. आणि आज कोण देणार? सावित्री. हा, आता तिने घरात घुसायची आणखी एक संधी शोधून काढली, पण त्याचं आपण सोनं करायचं. हा? सूप कोणी आणलं? सावित्रीने. आळ कुणावर? सावित्रीवर. जाऊ बाई. हा, पुरावा गावला तर? येडे, क्राईम सिरीजची बकुळा. अगं ही बाटली आपण तिच्या खोली शेजारी टाकायची. म्हणजे कसं एकाच वेळी अर्जुनच्या पोटात आणि घरच्यांच्या मनात इश घालवायचं. आणि एकदा का अर्जुनला फूड पॉइझनिंग झालं की मग त्याचा आळ सावित्रीवर कसा आणायचा हे आम्हाला बरोबर माहिती. बा, ती बाटली परसात सापडली असं सांगायचं. हा, चल जा, ड्रॉप टाकून ये जा. मी का जाऊ? तुम्हीच जा. अगं, आम्ही आजवर कधी किचन मध्ये गेलोय का? संशय नाही का येणार? संशय आला. सावित्री, ए सुरवंट. ओ, सुरवंट नसतं ते, सरवंट असतं. डिग्री माहिती आम्हाला. ए, काय वहिनी हाक मारली? हा, आम्हीच बोलवलंय. काय कुठं? अहो, ते अर्जुन सरांनी बोलवलंय त्यांच्या बेडरूम मध्ये. का? उरलेल्या पत्त्यांचा डाव पूर्ण करायला? हो, कसं कळलं हो तुम्हाला शाली वहिनी? आणि आता बघाच तुम्ही, आता डाव तर मीच जिंकणार आहे. थोडं अर्जुन मध्ये बोलवलंय, आलेच. हा, जाऊ बाई, लवकर ऍक्शन घ्यायला पाहिजे. अहो, आता दिवसा पण गप्प रंगायला लागल्यात बेडरूम मध्ये. हिची लक्षणं तर सारी मालकीनबाई व्हायच्या दिशेनंच दिसायला लागली. काय खरं नाही आपलं. सावित्री आलीये का? कृष्णाई नाही, इथं घरात समधीकडेच तुम्हाला सावित्रीच दिसते का? हा ग, तसं नाही, तिचा आवाज आल्यासारखं वाटलं. हॅलो सावित्री. हा आई साहेब, कुठं आहे तू? हे काय अर्जुन सरांच्या खोलीत चाललीये.
अच्छा इथंच आहेस होय? हो. बरं खाली ये मग जावर. अहो पण अगं ये खाली. बर येते. शाले तू पटकन आपलं काम करून ये जा. ड्रॉप टाकून ये. जाऊ बाई. अगं तुझा मंत्र म्हण आणि टाक जा. शालीची बोली लिमलेटची गोळी, शालीची बोली लिमलेटची गोळी. शालीची बोली लिमलेटची गोळी, शालीची बोली लिमलेटची गोळी, शालीची बोली. दाखला साहेब कसली गोळी म्हटला? नाही काय नाही. ते ना वहिनी साहेब आज इकडे कसं काय? सच तुम्ही घेऊन जाताय सा? नाही नाही मी कशाला. ते आपलं लिंबू सरबत देता का? अहो काय दाखला वहिनी साहेब, एवढंच सांगाय तुम्ही पार 12 गडी वाचून दाखवलास की अंकल बी मधली. हा अहो यो काय यो लिंबू, अहो 1 मिनिटात सरबत करून देतो तुम्हाला. दीपकराव पारड्यातनं फ्रेश लिंबू आणता? परड्यात ना म्हणजे झाडावरचं तोडून आणू? हा डायरेक्ट जातो की आणतो लिंबू ताजे तोडून. 1 लिंबू झेलू बाई 2 लिंबू झेलू. दीपकराव, ओ दीपकराव. सावित्री आमचं एक काम करशील का? हो करीन नाही साहेब, फक्त ते अर्जुन सरांनी जरा अर्जंटली बोलवलं होतं. नाही तू जा त्याच्याकडं, पण जाता जाता सूप घेऊन जा. हे बघा इथले इथे अर्जुन सर फोन करतायत. अगं मग उचल उचल. हा सर बोला. हा सर काय कधी यायला सांगितलं होतं? अहो सर इकडेच आहे मी, तुमच्याकडेच येते. कशाने येत आहे? बस, ट्रेन, रिक्षा? अहो सर किचन मध्येच आहेत. ते आई साहेब सूप बनवतायत ना, तेच घेऊन येते. नाव आणि पत्ता द्या. सावित्री चोरगे, राहायला सध्या. अहो मिस वशिला तुमचं नाव नाही, त्या पर्सनचं नाव सांगा. सर तुम्ही ओरडताय का माझ्यावर? हो मिस वशिला, तुमच्या त्या बॉयफ्रेंडचं नाव काय म्हणाला? तो नरेश, त्याचा पत्ता सांगा. कशाला? काय ग काय झालं? एवढ्या वेळात आला असतात आणि पत्ता सांगून गेला असतात मिस वशिला. आता तुम्ही आत्महत्या करायला गेला होतात की नाही? आता उद्या जर तुम्हाला काही झालं तर धावाधाव कुठे करायची माहित असायला नको का? नरेश बागलकोटे. ते माहितीये हो, पुढे सांगा. पत्ता, पोस्टल ऍड्रेस. नाही माहिती. काय माहिती नाही? अहो मिस वशिला, तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेंडचा पत्ता माहिती नाही? म्हणजे सध्याचा नाही माहिती, आधीचा माहित होता. नाही, एकदा काही ते ठरवा आणि मग मला सांगा. अहो खरंच नाही माहिती सर. हा ठीक आहे ठीक आहे. काय ग ओरडतोय का तुला? दे बरं आमच्याकडे फोन. नाही नाही, हो हो आले, सूप घेऊन आले. अच्छा तेवढ्यासाठीच बोलवलं होतं का रूम मध्ये? हो. दीपकराव, शालिनी तू इथं काय करते? ते लिंबू शरबत घ्यायला आले होते. दीपकराव लिंब आणायला गेलेत फ्रेश पारड्यात. 1 लिंबू झेलू बने, हे घ्या फ्रेश लिंबू. दीपकराव हा सूप झालंय ना? ह्यांना सरबत देतो आणि लगेच सूप काढतो त्यात. दीपकराव राहू द्या, ते द्या मला. साखरेचा डबा द्या, मी करते. अहो नाही करतो ना. नाही द्या. बरं दीपकराव, ते सूप आहे ना ते सावित्रीकडे द्या, ती नेऊन देईल. बरं बरं बरं.
शालिनी सरबत झालं ना करून हा झालंच ढवळते ते डाएट सुरू आहे ना म्हणून असं फेऱ्या मारत मारत आपलं सूप रेडी. सूप केलं सांगायचं ना आम्हाला बी आम्ही बी पिलं असतं. ते सरबतासोबत पोटात ढवळलं नसतं का? तेवढं कळतं आम्हाला नाही. वास छान आला म्हणून विचारलं. अरे मामा किती गार ढोणे आहे सूप, जरा गरम कर परत. जो हुकुम मेरे आका. हा तर या नरेशचा ऍड्रेस घेऊन काय करणार आहे तिरसट?